मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार करतो. आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सहाय्यक भंडारपाल व क्लर्क यांचे 20 महत्त्वपूर्ण प्रश्न पार्ट 2. दुसरा भाग बघत आहोत. दुसरे 20 महत्त्वपूर्ण प्रश्न बघत आहोत. याची तुम्हाला पेपरमध्ये खूप मदत होणार आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. उलट-सुलट या शब्दाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए समास, ऑप्शन बी द्विरुक्ती, ऑप्शन सी तद्धित, ऑप्शन डी कृदंत. तर मित्रांनो, काय राहणार आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि शेवटी आपल्याला 20 पैकी किती गुण येत आहेत आणि निगेटिव्ह फॉर्म्युला वापरून आपल्याला किती स्कोर येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे, कारण की आपला पेपर निगेटिव्ह मार्किंगनुसार चेक होणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि ही सिरीज जर कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो आणि सहकार्य करा. PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, तिथून डाउनलोड करा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी द्विरुक्ती. तर मित्रांनो, असे आपण 20 प्रश्न बघत आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला. प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद तुम्हाला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2. तो येईलच या वाक्यातील च हा कोणता अव्यय आहे? ऑप्शन ए संबंधबोधक, ऑप्शन बी निपात, ऑप्शन सी क्रियाविशेषण, ऑप्शन डी उभयान्वयी. काय राहणार आहे उत्तर या प्रश्नाचं सांगा बरं. सर्व टाईपचे प्रश्न आपण घेणार आहोत, टेक्निकलचे पण, GSचे पण आणि मराठीचे पण. तर शेवटपर्यंत नक्की जुळून राहा, तुम्हाला खूप मदत होणार आहे या व्हिडिओनी. ऑप्शन बी आपलं उत्तर राहणार आहे निपात. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते वाक्य शुद्ध आहे? ऑप्शन ए मला ते काम करायचे आहे, ऑप्शन बी मला ते काम करायचे आहेत, ऑप्शन सी मला ते काम करायची आहे, ऑप्शन डी मला ते काम करायचं आहे. कोणतं यापैकी शुद्ध वाक्य आहे ते सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे ऑप्शन ए, जे की शुद्ध वाक्य राहणार आहे मला ते काम करायचे आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. अल्पज्ञ, अल्पज्ञ हा शब्दातील समास ओळखा. ऑप्शन ए बहुव्रीही, ऑप्शन बी तत्पुरुष, ऑप्शन सी कर्मधार्य, ऑप्शन डी द्वंद्व. काय राहणार आहे उत्तर प्रश्न क्रमांक 4चं 5 सेकंद आहेत आपल्याकडे. लगे कमेंट करा काय उत्तर आहे आणि किती गुण आपल्याला येणार आहे ते आपल्याला शेवटी सांगायचं आहे. एक पेपर सोडवल्यासारखं आपल्याला अनुभव येणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत गेलो तर. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 5. कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. ऑप्शन ए काम केले गेले, ऑप्शन बी पुस्तक वाचले जाते, ऑप्शन सी रामपत्र लिहितो, ऑप्शन डी दरवाजा उघडला गेला. काय राहणार उत्तर सांगा. कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. प्रश्न क्रमांक 5. योग्य उत्तर ऑप्शन सी रामपत्र लिहितो. प्रश्न क्रमांक 6 बघा. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे कोणत्या नदी खोऱ्यात आहेत? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी नर्मदा. सांगायचं मित्रांनो काय उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 6चं. सर्वाधिक धरणे कोणत्या नदी खोऱ्यात आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदी. प्रश्न क्रमांक 7 बघा. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूचीचा अर्थ काय? ऑप्शन ए फक्त केंद्राचे अधिकार, ऑप्शन बी फक्त राज्याचे अधिकार, ऑप्शन सी केंद्र व राज्य दोघांचे अधिकार, ऑप्शन डी न्यायालयाचे अधिकार. प्रश्न क्रमांक 7 उत्तर 4 पैकी राहणार आहे, जे की आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो 5 सेकंदामध्ये. ऑप्शन सी उत्तर राहणार आहे केंद्र व राज्य दोघांचे अधिकार. प्रश्न क्रमांक 8 बघा. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? ऑप्शन ए कलम 280, ऑप्शन बी कलम 370, ऑप्शन सी कलम 356, ऑप्शन डी कलम 110. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? आपले ऑप्शन आहेत ABCD. काय राहणार आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंद आहेत. कलम 280 ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो. जलप्रदूषण प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन ए 1972, ऑप्शन बी 1974, ऑप्शन सी 1986, ऑप्शन डी 1991. प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन आपल्या समोर आहेत. कोणतं ऑप्शन लॉक करता ते बघा आणि कमेंटमध्ये त्याला टाईप करा. ऑप्शन बी 1974. लक्षात ठेवायचा मित्रांनो हा. प्रश्न क्रमांक 10 बघा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए वीज वितरण, ऑप्शन बी ग्रामीण पाणी पुरवठा, ऑप्शन सी नगर रचना, ऑप्शन डी सिंचन शेती. मित्रांनो, आपण पेपर देत आहोत MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. तर ते मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हा प्रश्न आपल्याला यायलाच पाहिजे. तर या प्रश्नाचं कमेंट जेवढे परीक्षार्थी पेपर देत आहेत त्या सर्वांनी प्रश्न क्रमांक 10चं उत्तर दिलंच पाहिजे मित्रांनो. तरच आपला अभ्यास चांगला आहे असं आपण समजूया. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामीण पाणी पुरवठा. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो. EOQ इकॉनॉमिक
ऑर्डर क्वांटिटीचा उद्देश काय? ऑप्शन ए विक्री वाढवणे, ऑप्शन बी एकूण साठा खर्च कमी करणे, ऑप्शन सी कर बचत करणे, ऑप्शन डी वेतन नियंत्रण. EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर मित्रांनो ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, एकूण साठा खर्च कमी करणे. फक्त प्रश्न बघून उत्तर देऊन बघू नका मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपला पेपर जवळ आहे, उद्या परवाच आपला पेपर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12, जर वार्षिक मागणी 10,000 युनिट्स, ऑर्डर कॉस्ट ₹200 आणि होल्डिंग कॉस्ट ₹5 असेल पर युनिट असेल, तर EOQ सूत्र कोणते? ऑप्शन ए आपल्यासमोर आहे, ऑप्शन बी आपल्यासमोर आहे, ऑप्शन सी आपल्यासमोर आहे, ऑप्शन डी आपल्यासमोर आहे. का राहणार आहे उत्तर सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर ABCD पैकी सांगायचं आहे आपल्याला. आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13 बघा, स्टॉक व्हेरिफिकेशन करताना फरक आढळल्यास प्रथम काय करावे? ऑप्शन ए त्वरित जबाबदारी निश्चित करणे, ऑप्शन बी लेखी पंचनामा करणे, ऑप्शन सी पुन्हा मोजणी करणे, ऑप्शन डी पोलीस तक्रार करणे. प्रश्न क्रमांक 13 ऑप्शन ABCD चारपैकी काय आपलं प्रथम कार्य राहणार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो स्टॉक व्हेरिफिकेशन करताना फरक आढळल्यास. ऑप्शन सी पुन्हा मोजणी करणे. प्रश्न क्रमांक 14 बघा, बिन कार्ड आणि स्टोअर लेजर यातील फरक काय? ऑप्शन ए दोन्ही सारखे, ऑप्शन बी बिन कार्ड गोदामात, लेजर लेखा विभागात, ऑप्शन सी लेजर फक्त रोख व्यवहारासाठी, ऑप्शन बी बिन कार्ड फक्त मृत स्टॉकसाठी. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो. सिरीज आवडत असेल, प्रश्न आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा आणि आपला प्रतिसाद काय आहे ते आम्हाला सांगा. तुमच्यासाठी काम करायला आम्हाला मोटिवेशन मिळेल मित्रांनो. तर कमेंटमध्ये नक्की आपला प्रतिसाद द्या. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, बघून घ्या. प्रश्न क्रमांक 15, MS एक्सेलमध्ये VLOOKUP मुख्यतः कशासाठी वापरतात? ऑप्शन ए ग्राफ तयार करण्यासाठी, ऑप्शन बी डेटा शोधण्यासाठी, ऑप्शन सी फॉन्ट बदलण्यासाठी, ऑप्शन डी पेज सेटअप. काय राहणार आहे प्रश्न क्रमांक 15चं उत्तर सांगा. ऑप्शन बी डेटा शोधण्यासाठी. मित्रांनो निगेटिव्ह प्रश्न राहणार आहेत, तर व्यवस्थितपणे उत्तर द्या. जे येत नाहीत ते तुमच्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करा. प्रश्न क्रमांक 16, फाईल टू प्रिंट टू Ctrl+P ही कोणत्या प्रकारची कमांड आहे? ऑप्शन ए शॉर्टकट की, ऑप्शन बी फंक्शन की, ऑप्शन सी फॉर्म्युला, ऑप्शन डी मॅक्रो. काय राहणार आहे प्रश्न क्रमांक 16चे उत्तर द्या बरं. मित्रांनो हे आहे शॉर्टकट की. प्रश्न क्रमांक 17 प्रोक्युअरमेंट प्रणालीचा मुख्य फायदा काय? ऑप्शन ए वेळ वाढतो, ऑप्शन बी पारदर्शकता वाढते, ऑप्शन सी खर्च वाढतो, ऑप्शन डी कागदपत्रे वाढतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पारदर्शकता वाढते. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आवडत असेल तर. प्रश्न क्रमांक 18, हार्ड वॉटरमध्ये कोणते घटक जास्त प्रमाणात असतात? ऑप्शन ए NaCl, ऑप्शन बी Ca कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड CO2, ऑप्शन डी पोटॅशियम क्लोराईड KCl. काय राहणार आहे उत्तर सांगा मित्रांनो. उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 18चं ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 19 बघा, सेडिमेंटेशन टाकीचा मुख्य उद्देश काय? ऑप्शन ए जंतुनाशक, ऑप्शन बी गाळ खाली बसवणे, ऑप्शन सी रंग काढणे, ऑप्शन डी pH वाढवणे. प्रश्न क्रमांक 19 योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गाळ खाली बसवणे. प्रश्न क्रमांक 20 बघा मित्रांनो, 1 ml इज इक्वल टू किती लिटर प्रति दिवस? ऑप्शन ए 1 लाख दिवस, ऑप्शन बी 10 लाख दिवस, ऑप्शन सी 1 करोड दिवस, ऑप्शन सी डी 10 करोड दिवस. प्रति दिवस. काय उत्तर आहे मित्रांनो? 1 लाख प्रति दिवस, 10 लाख प्रति दिवस, 1 करोड प्रति दिवस, 10 करोड प्रति दिवस. 1 ml. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 1 करोड प्रति दिवस. मित्रांनो 20 प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले असेल असं गृहीत धरतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती आलं तुम्ही सांगा. टोटल करा, निगेटिव्ह फॉर्म्युला लावा आणि किती उत्तर आलं बघा. तुम्हाला PDF टेलिग्रामला मिळणार आहे, तिथे जाऊन डाउनलोड करा. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जोडून राहा. थँक्यू सो मच. सिरीज आवडत असेल तर कमेंट नक्की करा.